बाहेरचं भेसळयुक्त तूप खाण्यापेक्षा घरच्या घरीच अगदी कमीत कमी बेरीमध्ये साजूक तूप कसं काढायचं हे आज आपण बघूया. सगळ्यात आधी दूध तापवल्यानंतर जी साय येते ती आपण भांड्यामध्ये साचवून डीप फ्रीज करणार आहोत. तर इथे मी अशा उभट भांड्यामध्ये साय साचवून ठेवलेली होती आणि ती लोणी करायच्या आदल्या दिवशी खालच्या सेक्शनला काढून ठेवली. तर साय साचवतानाच मी त्यामध्ये विरजण टाकून ठेवते. त्यामुळे साय जी आहे ती चांगली विरजली जाते. तर लोणी करायच्या आधी थोडी वर खाली करा. तुम्ही जर आधीच करत असाल तर नंतर करायची गरज नाही. तर लोणी काढताना मिक्सरच्या भांड्यामध्ये जितकी तुम्ही साय घेतली त्याच्या डबल किंवा लागलं तर अजून थोडं पाणी घेऊन मिक्सर फिरवून घ्यायचा आणि असा लोण्याचा गोळा काढायचा. अगदी अलगद लोणी निघतं, जास्त काही कष्ट करावे लागत नाहीत मिक्सरमध्ये. तर इथे 3 ते 4 वेळा माझं असं घट्ट लोणी निघलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर हे एका भांड्यात सगळं लोणी आता आपलं काढून झालेलं आहे. तर हे आपल्याला 3 ते 4 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे. जितकं चांगलं तुम्ही लोणी धुवून घ्याल, तितकं चांगलं तुमचं तूप कढतं, म्हणजे बेरी कमी निघते. ही टिप लक्षात ठेवा. तर इथे मी 3 वेळा पाण्याने लोणी धुवून घेतलेलं आहे. प्रत्येक वेळी लोणी धुताना हात माझा गरम पाण्यामध्ये बुडवलेला आहे, जेणेकरून लोणी हाताला चिटकणार नाही. तर इथे बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी एक लेयर पाणी झालेलं आहे. तर आता आपण लोणी काढायला ठेवून देऊया. तर लोणी कढवताना गॅस ना मीडियम टू लो ठेवायचा. सुरुवातीचे 2 मिनिटे फक्त मोठा गॅस करून लोणी वितळू द्यायचं आणि नंतर मीडियम फ्लेम करून एकसारखं हलवत आपल्याला लोणी कढवायचं आहे. लोणी कढवताना नेहमी गॅस जवळच थांबायचं. गॅसपासून अजिबात बाजूला जायचं, नाहीतर लोणी सगळं बाहेर ओतू जाऊ शकतं. तर तूप कढवताना तुम्ही यामध्ये वेलची, लसूण, हळदीचं पान, खाऊचं पान तुम्हाला जे अवेलेबल असेल ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. मी लहान असताना माझी मम्मी जेव्हा कढवायची तेव्हा त्यामध्ये 2 लसणाच्या कुड्या आणि थोडंसं मीठ टाकायची. त्यामुळे अगदी अप्रतिम असं तूप बनायचं आणि मला तो गरम गरम तूप भात खायला खूप आवडायचा. तर तूप आता इथे आपलं झालेला आहे. असा फेस आला की याला वरून थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि झाकण ठेवून तूप थंड होऊन द्यायचं. थंड झालं की हे एका डब्यामध्ये भरून घ्यायचं. आता इथे मी तुम्हाला गाळणीने गाळून दाखवते की यामध्ये किती बेरी निघालेली आहे. एकसारखं हलवत राहिल्यामुळे बेरी अगदी कमी निघते. तर अतिशय छान असं आपलं तूप निघालेलं आहे आणि बेरी बघितली तर अगदी अर्धा चमचा बेरी निघालेली आहे. तसंच माझ्याकडे आधीचं थोडंसं शिल्लक तूप आहे, ते देखील मी तुम्हाला दाखवते. थंड झालं की हे अगदी कणीदार रवाळ असं बनतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.